स्नेहलता दांगरे. तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी आज करत आहे बघा गवारीची भाजी. या अशी मिडियम साईजची मी तोडले हाताने. ह्याचं पुढचं मागचं असं काढून टाकायचं. अशा पद्धतीनं मी हे गवार साफ केले. हे बघा, आता आपण गवारीची भाजी करूया. तर मी कढईमध्ये टाकत आपण याचं तेल टाकतो. बघा याच्यात तेल टाकतो. 2 फळे मी तेल टाकलंय. आपण याच्यात थोडे जिरं टाकते. जिरं टाकते. आता आपण हे जिरं असं हलवूया. आणि याच्यात हे बघा 2 मिडियम साईजचा मी कांदा घेतला. कांदा मी टाकते. अशा पद्धतीने कांदा आपण हलवायचा. कांदा भाजते तोपर्यंत आपण इथं टमाटर टाकायचं. पाणी वरती असे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. पाणी टाकलं मी कांदा. आपला कांदा टाकतो तोपर्यंत टमाटर टाकाय. हे बघा कांदा आपला भाजलाय. आता मी याच्यात टमाटर टाकते. 2 घेतलेत मिडियम साईजचे कापून. 2 मोठ्या आकाराचे टमाटर घेतलेत. गॅस फास्ट करूया. आता ह्याच्यात आपण मसाला टाकू. मला 1 चम्मच तिखट, चटणी, हळद 1 चम्मच, मीठ. हे सर्व आपण हलवूया व्यवस्थित. सर्व आपलं कांदा टमाट्याला सर्व व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. अशा पद्धतीने हलवूया. आता हे बघा गवार आहे. गवारीमध्ये ह्याच्यात घेतलं पाणी. टाकत आपला मसाला भाजतो तोपर्यंत मी गवारी घेतली काढून. 1/2 किलो गवारी घेतलेली मी. अशी कापली, हातानं तोडली. कापली नाही, कापू पण शकता तुम्ही चाकून. आपण याच्यात टाकतो. कांदा टमाटर मस्त असं भाजला. गॅस मी ठेवला आहे. फास्टच ठेवला आहे, स्लो नाही केला. आता गॅस जरा स्लो करते आणि गवारी टाकते. आता हे आपण सर्व हलवूया. गवारीचं गावाला कसं कालवण पण करून खातात. कालवण, गवारीचा रस्सा. मी आता रस्सा कालवण करत नाही, वाफवर शिजवून गवारीची भाजी करते. मला
झाकण ठेवून 20 मिनिटं शिजू द्यायचं. आता बघूया बघा आपली भाजी आता अजून आपली भाजी नाही शिजली. अजून आपण 10 मिनिटं ठेवूया शिजायला. बघा आता आपण बघूया आपली गवार. बघा आपली गवार मस्त अशी शिजली. आपण ह्याच्यात रवा शेंगदाण्याचं कूट टाकते. आपण शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतो, नाहीतर खोबऱ्याचं किस पण टाकू शकतो, असं काय नाही. मी शेंगदाण्याचं कूट मला आवडतं, शेंगदाण्याचं कूट टाकलं. आपली भाजी झाली. आता मी हे कोथिंबीर टाकते. बघा जरा ना गवारीत मीठ आहे का म्हणून जरा टेस्ट करते. मीठ जरा कमी आहे, थोडंसं मीठ जरा मी टाकते. तिखट आहे पण मीठ कमी आहे. आता व्यवस्थित भाजी आपली गवार. आता मी गवार ह्याच्यात काढते प्लेटमध्ये. गॅस बंद करायचा. अशी गवार वाफावर शिजवायची, मस्त अशी मस्त लागते. गवारीची भाजी आवडली